नमस्कार मंडळी, थेट दत्त मंदिर रोडलाच वाकडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत 1400+ कार्पेटचा 3 BHK. बरोबर ऐकताय, थेट दत्त मंदिर रोड वरतीच, तो सुद्धा रोड टच. मग आता इथे थांबून बोलण्यापेक्षा इथून फक्त वॉकिंग डिस्टन्स वरती एक्झॅक्ट दत्त मंदिर रोड वरती जो प्रोजेक्ट लोकेशन आहे, जे लँड पार्सल आहे, तिथे जाऊनच बघूया का? चला मग बघूया. आणि हे पहा, आता आपण आलेलो आहोत प्रोजेक्ट लोकेशन वरती. मागच्या बाजूला कार्पेट सुद्धा मेन्शन केलेलं आहे आणि हे जे तुम्हाला कंपाऊंड दिसतंय, या अर्थी इथे ऑलरेडी कन्स्ट्रक्शनचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. एक्सकेव्हेशन सुरू आहे आणि अजून तर लोकांना प्रोजेक्ट माहीत सुद्धा नाहीये. म्हणूनच म्हणतोय, वाकडमधल्या या प्री लॉन्चच्या प्रोजेक्ट वरती लवकर या, कारण रोड टच असणार आहे दत्त मंदिर रोड वरती वाकडमध्ये. आणि असं समजू नका की इथे अम्युनिटीज नाहीयेत, तर सर्व प्रकारच्या अम्युनिटीज सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. अर्थात लाईफस्टाईल असणार आहे, कनेक्टिव्हिटी असणार आहे, मॉडर्निटी सुद्धा असणार आहे. आणि हो, सोप्यात सोपं सर्व काही कनेक्टेड. म्हणजे डीमार्ट इथेच आहे, बाजूला झुडिओ सुद्धा आहे, क्रोमा आहे आणि असे बरेचसे मॉल्स, फिनिक्स मॉल सुद्धा घराजवळ. सांगतो तुम्हाला की वाकडमधले जेवढे स्कूल्स आहेत तेवढे सुद्धा आसपास सराउंडिंग आहेत. जवळच युरो स्कूलच उदाहरणासाठी घ्या. मग अशाच ठिकाणी असं एक घर तुम्हाला बघायला आवडेल ना, जे वाकडमध्ये भूतन भविष्यती आहे सर्वात मोठ्या कार्पेटचा 3 BHK. चला मग बघूया आजचा हा जबरदस्त असा 3 BHK फ्लॅट. इथला लिव्हिंग एरिया तर एखाद्या 4 BHKच्या लिव्हिंग एरिया एवढा आहे, म्हणजे प्रचंड मोठा. एकदम राजेशाही थाट वाटतोय ना हा सगळा. आणि हा आहे तुमच्या 3 BHK मधला पहिला वॉक इन वॉर्डरोब आणि हा आहे दुसरा वॉक इन वॉर्डरोब. मी किती दूर आहे असं वाटत असेल ना तुम्हाला, कारण 22 फुटांचा स्काय डेक आहे ना. तसं पाहायला गेलं तर किचन मध्ये मी एवढं जास्त येत नाही, पण खरंच मोठं किचन आहे. चला मग आता सुरुवातीपासूनच बघायला सुरुवात करूया, कारण हा 4 BHK एवढाच 3 BHK बघण्यासाठी मी सुद्धा तेवढाच उत्सुक आहे बरं का. आता इथे बघा ना, तुम्हाला हा 8 फीट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोर मिळणार आहे. सेफ्टीसाठी व्हिडिओ डोरबेल तर आहेच आणि डिजिटल डोर लॉक सुद्धा आहेच. पण खरी मजा ना आतमधलं युनिक लेआउट बघायला आणि मोठ्या मोठ्या रूम साइजेस बघायला येणार आहे. चला बघूया. आता तुमचं घर दत्त मंदिरला असणे आणि ते वास्तू कंप्लायंट नसणे, म्हणजेच वास्तूनुसार नसणे असं होईल का? तर अर्थात असं नाहीये. हे घर तुम्हाला अगदी वास्तू कंप्लायंट, वास्तूनुसार मिळणार आहे. ईस्ट वेस्ट फेसिंग एंट्री, सुंदर अशी लॉबी, बटरफ्लाय लेआउट. मग ही बेडरूम आपण बघूया. पण बघा ना, इथे तुम्हाला लिव्हिंग एरिया पण फक्त मोठा नाही बरं का, तर अगदी प्रचंड मोठा असं लिव्हिंग एरिया मिळणार आहे. किती भारी वाटतोय ना. जेवढा मोठा आपला लिव्हिंग एरिया असतो ना, तेवढं जास्त इम्प्रेशन घराचं पडतं. म्हणजे पाहुणे रावळे आले तरी त्यांना असं वाटतं की वा, काय शानदार घर आहे. मग अशी सिटिंग अरेंजमेंट डिझाईन करा. टीव्ही युनिटची वॉल जी आहे ती तुम्ही फर्निचरमध्ये अशी डिझाईन करू शकता, किंवा मग हवी असल्यास तुम्ही ती वॉल शिफ्ट करून इथे करून सेंटर सोफा डिझाईन करू शकता. हा तुमच्या घराला आणखी जास्त प्रीमियम फील देईल. आणि हो, सोबतच तुम्हाला सांगतो की इथे जी तुम्हाला फ्लोरिंग मिळणार आहे ती 4x6च्या ग्लेज वेट्रिफाईड मार्बल फिनिशच्या टाईल्सची मिळणार आहे. त्यामुळे घरात भव्यता तर आहेच, पण त्या भव्यतेची जोड जी आहे ना, ती तुमच्या या कनेक्टेड स्कायडेक सोबत असणार आहे, ज्यामुळे घरात खूप प्रॉपर सूर्यप्रकाश येणार आहे. आणि अजून काय काय असणार आहे ते आता या स्कायडेकमध्येच जाऊन बघूया. खरं तर या 3 BHK मध्ये हा प्रश्नच उरत नाही की काय काय मिळतंय, काय मिळत नाहीये. हा खरा प्रश्न असणार आहे, कारण सर्व गोष्टींनी समृद्ध परिपूर्ण असं घर आहे. पुढे पुढे बघायला मिळेल काय काय असणार आहे, पण सध्याला बघून घ्या इथला हा भव्य ग्रँड असा स्काय डेक, जो खरंच खूप जास्त मोठा आहे. वुडन फ्लोरिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. 3 साइडेड कवर्ड असणार आहे. ग्लास फसाड आहे, कारण इथे उभं राहून तुम्हाला दत्त मंदिर रोडवरच्या हालचाली बघायला मिळतील ना, कारण रोड टच प्रोजेक्ट आहे. अगदी रोडवरती उतरले की घरात याल. आणि तुम्ही म्हणाल की आता एवढ्या प्राईम लोकेशनवरती वाकडले हे घर आहे, हा प्रोजेक्ट आहे, म्हणजे अम्युनिटीज काय काय असतील? प्रश्नाचं उत्तरे आहेत. स्विमिंग पूल आहे. प्रीमियम अम्युनिटीज नुसार तुम्हाला वॉकिंग पाथवेज दिलेले आहेत, जॉगिंग ट्रॅक्स दिलेले आहेत, पार्टी लॉन असणार आहे, योगा डेक असणार आहे. म्हणजे अम्युनिटीज परिपूर्ण तुमच्या मनासारख्या इथे तुम्हाला मिळतील. आणि एवढा सुंदर स्काय डेक, ज्यात तुम्ही खरं तर खाली वॉकिंग स्ट्रीटमध्ये किंवा त्या जो वॉकिंग पाथ मिळणार आहे तिथे न जाता इथेच शतपावली करू शकता. आणि बघताय, शतपावली झाली, आराम करायची वेळ आली की याच स्काय डेकशी लिव्हिंग एरियापासून तुमची ही पहिली मास्टर बेडरूम कनेक्टेड. येथे सुद्धा छान छान गोष्टी आहेत बरं का बघायला. आज जाताच एक दाखवतो, चला. आणि बघताय, हात येताच आहे की नाही एक स्पेशल आणि जबरदस्त अशी जागा. किती भारी वाटते ना ही बिग विंडो, जिथे तुम्हाला सेम असंच सगळं काही डिझाईन करता येणार आहे. इव्हन तुम्ही आवडीचे पुस्तकं इथे बसून वाचू शकता. ऑलरेडी पुस्तक ठेवून दाखवलंय. बाहेरचा व्ह्यू येईल. छोटीशी विंडो उघडी असेल तर त्या संथ सकाळच्या थंडगार हवेने तुम्हाला जाग येईल. आणि हा एवढा मोठा बेड या बेडरूम मध्ये डिझाईन करून सुद्धा, एवढं सुंदर इंटेरियर असून सुद्धा आणखी तुम्हाला मोकळा स्पेस मिळणार आहे. वाटतोय का 3 BHK? मला तर भास होतोय मी 4 BHK मध्ये चालू आहे की काय.
आणि इथे तर हा पहिला वॉक इन वॉर्डरोब सुद्धा आहे. किती भारी वॉर्डरोब डिझाईन करता येणार आहे ना. वर्किंग टेबल सुद्धा, शेल्फ सुद्धा, सगळं काही असणार आहे. हा पहिला आहे. दुसरा वॉक इन वॉर्डरोब तुम्हाला दाखवतो तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये आहे दुसऱ्या. आणि आता बघा इथलं हे प्रीमियम असं अटॅच्ड वॉशरूम. इथल्या वॉशरूम मध्ये तुम्हाला प्रीमियम ब्रँड फिटिंग्स मिळणार आहेत, डिफरंट थीमच्या वॉल टाईल्स मिळणार आहेत आणि तुमच्या प्रत्येक बेडरूम मध्ये अटॅच्ड वॉशरूम आहे. कमाल आहे ना खरंच. वाकडमध्ये ना नेहमी असंच प्रीमियम आणि क्वालिटी घरं बघायला मिळतात, जिथे तुम्हाला अशा मल्टिपल गोष्टी असणार आहेत, जसे की ही लॉबी म्हणा. आता आपण पुन्हा एकदा जातोय ते म्हणजे तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये, कारण लिव्हिंग एरियामधूनच तुमच्या सर्व बेडरूम्सला ॲक्सेस असणार आहे. आणि इव्हन तुम्ही इथला हा डायनिंग एरिया सुद्धा बघितला नाहीये ना. किती राजेशाही थाट वाटतोय, एकदम प्रीमियम आणि भारी. खरंच मला खूप जास्त आवडलं. इव्हन इथे तुम्हाला एक क्रॉकरी युनिट डिझाईन करायला सुद्धा जागा आहे. ही जी वॉल दिसते तशी बघायला गेलं तुम्ही अशी डिझाईन करू शकता, पण ओपन किचन मिळेल असंच मोठं किचन असणार आहे. खूप जास्त स्पेशियस असं किचन आहे. इथे तुम्हाला हा एल शेपचा कॉर्ड्समध्ये किचन प्लॅटफॉर्म जातो, जिथे तुम्ही सर्व प्रकारे अशाच प्रकारचे इंटेरियर डिझाईन करू शकता. जागोजागी स्विच बोर्ड कनेक्शन आहेत. इथे तुमचा ईस्ट वेस्ट फेसिंग जो आहे तुम्हाला कुकिंग करता येणार आहे, त्यामुळे ते सुद्धा वास्तू कम्प्लायंट आहे. मराठी महिलांना जसं आवडेल तसं मोठं किचन. इव्हन सणासुदीला जर तो गॅस स्टोव्ह खाली घेऊन पूर्णाचा स्वयंपाक करायची गरज पडली तरीही किचन पुरेसे आहे. 4 महिला आरामात सुंदर असा चविष्ट स्वयंपाक बनवतील. इव्हन इथे तुम्हाला एक सिंक देण्यात आलेलं आहे. हे सिंक असणार आहे हाऊस हेल्पसाठी, जे तुमचे युटेन्सिल्स वगैरे वॉश करतील तुम्ही इथे करू शकता. इथे कुकिंगचं सगळं व्हेजिटेबल्स वगैरे होईल. वॉशिंग मशीन आरामात बसेल. फ्रीजसाठी सुद्धा प्रॉपर जागा आहे. आणि किचन अगदी मनात बसण्यासारखं, आवडण्यासारखं आहे. तुमच्या घरातील महिलांना हे किचन फार जास्त आवडणार आहे. आणि किचनच्या अगदी समोरच्या बाजूला इकडे मुलांवरती लक्ष देण्यासाठी ही मुलांची बेडरूम आहे, जी सेंट्रल एरियामध्ये आहे. नॉर्थ ईस्ट अशा जागेमध्ये तुमच्या मुलांची बेडरूम असते, सेंट्रल एरियामध्ये असते, जेणेकरून त्यांचं सुद्धा अभ्यासात मन लागलं पाहिजे. मग ती बेडरूम कशी आहे ते पण बघूया. आणि खरं सांगतो, मस्करी नाही करत आहे. जेव्हा या बेडरूम मध्ये आलो ना, माझ्याच लक्षात नाही आलं की इथलं अटॅच वॉशरूम आहे तरी कुठे. आता तुम्ही शोधा ते वॉशरूम बघत बघत. तोपर्यंत सांगतो, जर तुम्हाला हा डाऊट असेल की हे घर वास्तू कंप्लायंट आहे का, कसं लेआउट असणार आहे, युनिट प्लॅन्स काय आहेत, हे सगळं बघायचंय ना, प्राइस जाणून घ्यायची, कार्पेट एरियाज पण जाणायचे, मग सोपं आहे. हे घर बघत बघत वॉशरूम शोधत शोधत तुम्ही एक काम करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची, त्यावरती क्लिक करा. म्हणजे आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती रिप्लाय देतील, लगेच बोलतील. मग तुम्ही माहिती मागू शकता, प्राइसेस जाणून घेऊ शकता. एकदम सोपं आहे कनेक्ट करणं. किंवा स्क्रीनवरती नंबर आहे 8282827441. या नंबरवरती कॉल करा. मग लगेच तुमची मदत होईल. तुम्हाला व्हिजिटला येता येईल, माहिती मिळून जाईल. असो, बाकी मला सांगा, तुम्हाला वॉशरूम भेटलं की नाही? हो, हे बघा, इथे हिडन इंटेरियरमध्ये अटॅच्ड वॉशरूम असणार आहे. प्रत्येक तुमच्या बेडरूमला इथे वॉशरूम देण्यात आलेलं आहे, त्यामुळे सोयीस्कर बेडरूम आहे. खूप सुंदर असा वॉर्डरॉब बेड या बेडरूममध्ये डिझाईन करता येणार आहे तुम्हाला. मुलांना अभ्यास करण्यासाठी कुठलीही अडचण नाही. हा कॉर्नर छान आहे. इथे स्टडी टेबल डिझाईन करा. TV वगैरे लावायची असेल तर लावू शकता. आजकालचा डिजिटल जमाना आलेला आहे. फुल लेंथ विंडोमुळे प्रॉपर व्हेंटिलेशन मिळणार आहे. आणि हो, आता या मुलांच्या बेडरूममध्ये आहोतच तर मुद्दा सांगतो. या लोकेशनला ना दत्त मंदिर रोडवरती स्कूल्सची कुठलीच कमी नाही. युरो इंटरनॅशनल स्कूल म्हणा की आणखी बऱ्याचशा अक्षर इंटरनॅशनल सारख्या स्कूल इथे तुमच्या मुलांसाठी असणार आहेत. मग कॉलेजेस म्हणा ताथोडेमधले जवळ आहेतच, मुंबई बँगलोर हायवे जवळ, BRTS रोड सुद्धा जवळ, DMart तर आता दत्त मंदिर रोडवरतीच आहे. आणि तुम्हाला झुडिओ माहिती आहे ना, झुडिओ सुद्धा तर इथे दत्त मंदिर रोडवरतीच आहे. या सर्वच गोष्टी आपल्या घराजवळ. आणि जसं आपण सोसायटीतून बाहेर येऊ लगेच बस स्टॉप येईल. प्रॉपर कनेक्टिव्हिटी आहे. आणि कनेक्टिव्हिटी सोबत बघाल तर या संपूर्ण घराच्या लेआउटमध्ये प्रत्येक स्पेसचा यूज पण तेवढाच प्रॉपर केलाय. म्हणूनच तर तुम्हाला इथे हा कॉमन वॉश बेसिन एरिया आणि हे कॉमन वॉशरूम नाही आहे बरं का, तर पावडर रूम असणार आहे. अर्थात फ्रेशन अप होण्यासाठी गेस्टसाठी पावडर रूम असणं महत्वाचं आहे. भास मला सुद्धा असाच होतोय सगळे फीचर बघून की हा आपण 4 BHK बघतोय, पण नाही 3 BHKच आहे. तरीही 4 वॉशरूम्स अर्थात इन्क्लुडिंग पावडर रूम देण्यात आलेले. अप्रतिम असं आहे. आणि मजा येईल ना ती इथली मास्टर बेडरूम बघून, जिथे वॉक इन वॉर्डरोब आणि अटॅच्ड बाल्कनी सुद्धा आहे. मी तर या बेडरूमची ना सिम्प्लिसिटी बघूनच एकदम इम्प्रेस झालेलो आहे. कारण खरंच एक सिंगल कलर, त्यात डिसेन्सी, त्यात टेक्स्चर सुद्धा, आणि सोबतच तुमचं फर्निचर सुद्धा ऑलमोस्ट त्याच कलर्समध्ये डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे किती भारी दिसते ना बेडरूम. तुम्ही बघा, बेड सुद्धा ॲक्च्युअल डिझाईन करून मला वाटतं जेवढा ऑलरेडी बेड आहे ना तेवढ्याच बेडची जागा अजून उरलेली आहे. म्हणजे स्पेशियस तर आहेच, सोबतच एवढा भारी असा इथला लुक आलाय ना, खरंच कमाल आहे. आणि हिडन इंटेरियरमुळे हे सुद्धा कळत नाही की वॉक इन वॉर्डरोब या बाजूला असणार आहे. या आता आत येऊनच बघा की नेमका वॉक इन वॉर्डरोब तुम्हाला दिला तरी कसा जातोय. खरंच ॲक्च्युअल फार मोठा आहे बरं का. म्हणजे मला वाटतंय
ही जवळजवळ तुम्ही एल शेपमध्ये इथे वॉर्डरोब डिझाईन करू शकता. ही वॉल आणखी पण रिकामी आहे, सो इथे मिरर लावला तर ड्रेसर टेबल सुद्धा करता येईल. तो नसतो का फोल्डिंगवाला, तशा प्रकारे. आणि सोबतच खूप सुंदर असं इथलं इंटेरियर ऑलरेडी डिझाईन केले, तुम्ही सुद्धा असं करू शकता. आणि प्रीमियम असं तुमचं हे मास्टर वॉशरूम तुम्हाला मिळणार आहे. सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स बट डिफरंट थीममध्ये. मस्त आहे ना? 3 BHK बघता बघता तुम्हालाही असंच वाटलं असेल की 4 BHK बघतोय की काय, पण नाही. ही आहे तुमची तिसरी आणि लास्ट बेडरूम, जी अगदी प्रीमियम अशी मास्टर बेडरूम आहे. यानंतर याच बेडरूमला तुम्हाला अटॅच्ड बाल्कनी सुद्धा देण्यात आली आहे. आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, काय वाटतं तुम्हाला, ही जी बाल्कनी आहे ती तुम्हाला कितवी वाटते? दुसरी बाल्कनी? अजिबात नाही. असं म्हणता येईल की तो जो स्काय डेक आहे ना, तो कनेक्टेड आहे, राईट? सो कनेक्टेड असल्यामुळे तो तुमच्या एका बेडरूमलाही कनेक्ट होतो, सोबतच लिव्हिंगला सुद्धा. आणि ही एक बाल्कनी म्हणजे कन्सिडर्ड ॲज थर्ड बाल्कनी. भारी आहे ना? पण मोठी आहे. म्हणजे कुठे कुठे तर काही फ्लॅट्सला अगदी लिव्हिंगलाच एवढी बाल्कनी असते जेवढी मास्टरला दिलेली आहे. एकदम फीचर्स आवडलेले आहेत. मजा येईल. तुमची मॉर्निंग सुद्धा खूप गुड होणार आहे जर तुम्ही वेकअप म्हणजे सकाळी उठल्यानंतर या बाल्कनीमध्ये याल तर. खरं आहे ना? मग बघितलं ना तुम्ही सगळं? आवडलंय ना हे? मग व्हिडिओला लाईक करा ना लगेच, कारण किती सुंदर प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका बरं का, कारण असे व्हिडिओ आणखीन बघायचे आहेत ना. बरं चला, आता हा 1400+ कार्पेटचा जो 3 BHK तुम्हाला आवडलंय हे साहजिकच आहे. म्हणून म्हणतोय लवकर दत्त मंदिर रोडला या आणि लवकर येऊन व्हिजिट करा, कारण चान्स तसा लिमिटेड आहे बरं का, कारण इन्व्हेंटरीज लिमिटेड असणार आहेत. कार्पेट ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी 2-4 इथे, त्यातलं तुम्ही सिलेक्ट करू शकता, जिथे तुम्हाला अगदी 1200 स्क्वेअर फीट पासून तो हा अगदी 1438 स्क्वेअर फीटचा 3 BHK तुम्हाला मिळून जातो. आणि इथे तुम्हाला माहिती आहे का, जी प्राइसिंग सुरू होते ना, म्हणजे कार्पेट एरियाज 1200 ते 1438 आहेत आणि प्राइसिंग सुरू होऊन जाते 1,77,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. 3 BHK वाकडमध्ये दत्त मंदिर रोडला, दत्त मंदिर रोड टच. खरंच आहे की नाही सोन्यासारखी संधी? मग एवढ्या सुंदर अपॉर्च्युनिटीला, एवढ्या सुंदर लोकेशनवरती राहायची अपॉर्च्युनिटी तुम्ही कशाला सोडाल? बरोबर आहे ना? म्हणूनच आत्ताच या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला बाकी व्हेरियंट्सचे किंवा या सेम फ्लॅटच्या प्राइसिंग सुद्धा जाणून घ्यायचे असतील, ब्रॉशर्स हवे असतील, सर्वच गोष्टी हव्या असतील तर आम्ही तत्पर आहोत तुमच्या सेवेसाठी, तुमच्या मदतीसाठी. म्हणूनच या नंबरवरती लवकर कॉल करा किंवा व्हॉट्सॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोपं काम आहे, फक्त क्लिक करायचे. प्रॉपर्टी एक्सपर्ट्सला आमच्या मेसेज जाईल आणि ते तुम्हाला रिवर्ट करून सगळी माहिती देतील आणि तुमचं वाकडमध्ये दत्त मंदिर रोडला घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. चला भेटूया मंडळी अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सांगतो, असे नवनवीन आणि प्री लॉन्च मधले प्रोजेक्ट बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.